भंडाऱ्यामध्ये जमावबंदीचे उल्लंघन करून बावनथडीच्या राजीव सागर प्रकल्पावरती आंदोलन करणाऱ्यांवरती आता गुन्हे दाखल करण्यात आले। प्रकल्पासाठी सुसूरडोह, कमकासूर आणि सीतेकसा या गावामधल्या ग्रामस्थांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या। मात्र अजूनही त्यांना मोबदला देण्यात आलेला नाहीये। मोबदला देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। उल्हासनगर महानगरपालिकेची अतिक्रमणाच्या विरोधामध्ये मोहीम। शहरामधल्या रेजन्सी प्लाझामधील 27 अवैध गाळे जमीनदोस्त, कारणे दाखवा नोटीशीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण विभागाची धडक कारवाई। गडचिरोलीमध्ये प्रस्तावित विमानतळाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्याचं तिसऱ्या दिवशी देखील आंदोलन। जमीन देणार नाही आणि सर्वेक्षण देखील होऊ देणार नसल्याची भूमिका। जिल्हा मुख्यालयापासून 20 किलोमीटरवरच्या हिरापूर, गुरवळा, बिहिरगाव या विमानतळासाठी या 3 ठिकाणी विमानतळासाठी जमिनीचं सर्वेक्षण। मे महिन्यामध्ये सोनं स्वस्त, लग्नसराईमध्ये काहीसा दिलासा। 5 महिन्यामध्ये सोन्यात 40,000 रुपये प्रतितोळ्याची घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरामध्ये देखील घसरण झाली आहे। लग्नासाठी खरेदी करणाऱ्यांना दिलासा। बातमी नागपूरमधली। नागपूरच्या लंडन स्ट्रीट प्रकल्प परिसरामध्ये प्रस्तावित विकास कामांमुळे वृक्षांची तोडणी केली जाते। अनेक वर्ष जुन्या वृक्षांच्या तोडणीच्या विरोधात नागरिकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतलाय। मोठे वृक्ष तोडले जाऊ नयेत यासाठी प्रतिकात्मक चिपको आंदोलन। वृक्षांना मिठी मारून त्यांनी भावना व्यक्त केल्या। मानवी साखळी बनवून त्यांनी लक्ष देखील वेधून घेतलं। हिंगोलीमध्ये लोक न्यायालयात 100 पेक्षा अधिक प्रकरणांचा निपटारा। 64 लाखांच्या नुकसान भरपाईच्या निकालाची चर्चा आहे। अपघात नुकसान भरपाईचं हे प्रकरण आहे। कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये न्याय मिळत असल्यामुळे लोक न्यायालय नागरिकांसाठी फायदेशीर। न्यायालयात लोकांना चक्रा मारावं लागते। ह्या अनुषंगानेच सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने ही महालोक अदालतीची संकल्पना काढलेली आहे आणि ह्या महालोक अदालतीमध्ये दर 3-4 महिन्याला इमिडिएट म्हणजे लवकर न्याय, जलद न्याय या हिशोबाने हे महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे। गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यामध्ये लग्न समारंभात नक्षल कमांडर हिडमाच्या गाण्यावरती युवक युवतींच्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। 5 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। कृष्णार गावामध्ये 6 मे रोजीच्या विवाह सोहळ्यामध्ये काहींनी नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा देखील आरोप आहे। गाण्यावरती तब्बल 40 ते 50 जणांचं नृत्य। हिडमा गाणं प्रकरणामधली ही दुसरी कारवाई आहे। जगभरामधल्या 160 प्रजातींच्या आंब्याचं उत्पादन करून जळगावच्या जैन उद्योगाकडून आंबा महोत्सवाचं आयोजन। जपानमधील 2 लाख रुपये किमतीनं विकल्या जाणाऱ्या मियाझाकी आंब्याचा देखील यामध्ये समावेश आहे। देशी प्रजातीच्या आंब्यासह जपान, ब्राझील, इस्रायल, अमेरिका यासह अनेक देशांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या आंब्याच्या प्रजातींची लागवड झाली आहे।